काल प्रकाश आंबेडकरांनी एक टिप्पणी केलेली आहे की आता ओबीसी नेते जातात कुठे, फक्त निवडणुकीपुरते ओबीसी नेते पुढे येतात. ज्यावेळेस ओबीसीवरती अन्याय अत्याचार होतात त्यावेळेस ओबीसी नेते गायब असतात. श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे खूप मोठे नेते आहेत. ज्या ज्यावेळी बहुजन समाजावर कुठं अन्याय होत असेल तर सर्वात प्रथम आवाज उठवणारे नेते म्हणून बाळासाहेब आंबेडकर ओळखले जातात. परंतु त्याचप्रमाणे छगनरावजी भुजबळ साहेब असतील, गोपीचंद पडळकर असतील, हे सुद्धा वारंवार सभागृहामध्ये ओबीसीच्या प्रश्नामध्ये भांडलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. परंतु आज गेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी आणवा तालुका भोकरदन येथे आपल्या धनगर समाजातील अत्यंत प्रतिकूल, अत्यंत गरीब परिस्थितीतील कैलास बोराडे नामक तरुणाला अतिशय निर्दयीपणे, अगदी माणसाला माणुसकीला काळीमा फासेल आणि राक्षसासारखे म्हणजे शिक्षा, अगदी लोखंडी रॉड एकदम लालबुंद करून चटके देण्याचं काम केलं. अगदी त्याच्या शरीरावर 40-50 ठिकाणी डाग देण्याचं काम केलं. यावर आज कुणी बोललं पाहिजे, सर्वांनी बोललं पाहिजे. ज्याप्रमाणे बाळासाहेब आंबेडकर बोलतात त्याप्रमाणे सर्व ओबीसीनीच नाही, सर्व मराठा असतील, एससी नेते असतील, ओबीसी असतील, एसटी असतील, यांनी सर्वांनी या महाराष्ट्राला काळीमा फासली नाही पाहिजे, सर्वांनी आवाज उठवण्याचं काम केलं पाहिजे. कालच देशमुखांचे फोटो व्हायरल झालेले, क्रूरपणाने त्यांची हत्या झाली. अतिशय निर्दयी असे देशमुखांचे फोटो बघितले. ते पाहिल्याच्या नंतर कुणालाही म्हणजे अगदी निर्दयी माणसाला सुद्धा रडू कोसळल्याशिवाय राहणार नाही. असं कृत्य कोणाकडेही झालं नाही पाहिजे. परंतु त्याचप्रमाणे आज आपल्या आणवा तालुका भोकरदनमध्ये कैलास बोराडे, अगदी गरीब कुटुंबातील मुलावर जी पाळी आली, संतोष भैया देशमुखांना जशात निर्गुणपणे मारलं गेलं, फक्त कैलास बोराडे यांना जिवंत आहेत, परंतु ते अतिशय मरण यातना भोगतायत आज हॉस्पिटलमध्ये. त्यांच्याविषयी आवाज उठायला कोणी समोर येत नाही. जे स्वतःला संतोष भैयांना न्याय देण्यासाठी मशिया म्हणून घेणारे सुरेश दस असतील, बालिश असणारा छपरी जरांगे असेल, हे आज कुठल्या बिळात जाऊन लपले आहेत. यांनी आज बोराडीविषयी का बोलत नाहीत? म्हणजे तुम्हाला कुठेतरी बोराडींची जात लहान आहे म्हणून तुम्ही बोलणार नाहीत का? तुम्ही एरवी म्हणतात आम्हाला सर्व समाज लागतात, मग आज तुम्ही कुठल्या बिळात जाऊन लपलात? तुम्ही समोर आणा. तुम्हाला जर सर्व समाज सारखे असतील तर तुम्ही आज बोराडीविषयी सुद्धा समोर आलं पाहिजे. बोराडेंची कुटुंबियाची भेट घेतली पाहिजे आणि सर्व आरोपींना कठोर शासन व्हावे याची तुमची मागणी पाहिजे. त्यासाठी तुम्ही मोर्चे काढणार आहेत का नाही? ज्याप्रमाणे संतोष भाईंसाठी न्यायासाठी वेगळा न्याय आणि बोराडींसाठी वेगळा न्याय असं योग्य नाही. हे महाराष्ट्र आहे, संविधानाने सर्वांना सारखा न्याय दिला, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन न्याय देण्याचं, न्यायदानाचं काम केलं पाहिजे. धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय मंत्रिपदाचा, मात्र तोपर्यंत माझा लढा सुरू असणार असल्याचं देखील अंजली दमाने म्हटलं. हे बघा, त्या खूप ज्येष्ठ महान समाजसेविक आपण म्हणतो त्यांना. खरं तर त्यांचं कामच आहे ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं. त्या बाकी ठिकाणी कुठं नाक खुपसत नाहीत, परंतु एखाद्या ओबीसी नेत्यांच्या विषयी कुठं काय असेल. खरं तर आजही धनंजय मुंडेंनी, त्यांनी काल त्यांच्या पक्षाने सांगितले की तो नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे. अद्याप त्यांच्या विरोधात कुठलेही सबळ पुरावे नाहीत आणि सबळ पुरावे आल्यानंतर नक्कीच धनंजय मुंडेवर सुद्धा कारवाई होईल ना. कायद्यापेक्षा कोणी या राज्यामध्ये, या देशामध्ये मोठं नाही आणि आपण कुणालाही पाठीशी घालत नाहीत. परंतु पुरावे नसताना एखाद्याला बदनाम करायचं, टार्गेट करायचं, अंजली दमानेचं पूर्वीपासून काम आहे, बोगस पुरावे करून. परंतु त्यांचा करता करविता वेगळा आहे. धनंजय मुंडेंना टार्गेट करायचं, मराठा समाजाला खुश करायचं, मराठा समाजाला टार्गेट करायचं, ओबीसींना खुश करायचं. आज राज्यामध्ये एकच आका आहे, तो सर्वांचा आका आहे आणि त्यांनी फक्त सगळा खेळ लावलेला आहे महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रात जाती जातीत भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळात ते तुम्हाला कोण आका आहे तुम्हाला समजून जाईल. आता मंत्रिपद तर त्यांचं केलंय धनंजय मुंडेंचं, त्यांनी पक्षाने देखील तो राजीनामा आणि राज्यपालांना देखील मंजूर केलेला आहे. परंतु आता असं भविष्यामध्ये असं वाटतं की एक ओबीसी नेता म्हणून जे आहे छगन भुजबळ यांच्याकडे पाहिले जाते, त्यांची वर्णी लागेल असं वाटतं. भविष्यात नाही, पूर्वीपासूनच भुजबळ साहेब हे राज्याचेच नाही देशाचे ओबीसीचे सर्वोत्तम नेते आहेत. आजपर्यंत त्यांनी ओबीसीच्या अनेक प्रश्नावर आवाज उठवण्याचं काम केलं, पण खरं तर ह्या राज्य सरकारने त्यांच्यावर अन्याय केलाय. या राज्य सरकारने खरं तर ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलाय. ओबीसीनं यांना भरभरून 5वी बहुमत दिलं, यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं काम केलं, परंतु ओबीसी नेत्यांनाच हे टार्गेट करलेत. खरं तर भुजबळ साहेबांना मंत्रिपदापासून डावललं हीच मोठी भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिंदे सेना असेल यांची चूक आहे. कारण की एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्याला तुम्ही पाठीमागे डावलण्याचं काम करता आणि त्यांच्या जागेवर आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन कुठेतरी आता धनंजय मुंडेच्या जागेवर त्यांचं पुनर्वसन करायचं असेल तर आपसात वाद लावण्याचा हा नक्कीच प्रकार असेल.
म्हणजे हे फडणवीस साहेबाला पूर्वीपासून जमतंय, आपसात वाद लावून द्यायचे आणि त्यांनी बघत राहायचं.